चेन लावायची आपल्याला. हा ड्रेस तयार आहे, हे बघा असा तयार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, फिडिंगचा ड्रेस करायचा आहे. फिडिंगचा म्हणजे तयार ड्रेस आहे हा, आणि आता आपल्याला फिडिंगचा करून द्यायचा आहे त्यांना. तर ही काय करायची, शिलाई अशी काढून घ्यायची. ही बघा अशी काढून घ्यायची. हे अशी शिलाई आपण काढलेली आहे. हे बघा हे ओपन झाले, ओपन झाले. आता हे बघा हे असं पकडायचं इथं. हे बघा आतल्या साईडला शोल्डरपासून 3 इंच खाली घेतले आपण. त्याच्यानंतर काय केलं, 3 इंचाची आपण पट्टी तयार करून घेतली आहे. ही बघा ही अशी. तर काय करायचं, ती पट्टी इथं अशा आतल्या साईडला ठेवून घ्यायची. हे बघा अशी ठेवायची आत. वरती हे कापड असं एक्स्ट्रा राहतं आहे बघा हे. आता इथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, आयत आकारची टीप मारून घ्यायची. हे बघा कमरेपर्यंत घेतलेला आहे आपण. आता हे बघा हे असं. आता इथं बघा बॉक्स करायचा हे असा. हे बघा बॉक्स केलाय बघा. हे बघा आता बॉक्स असा तयार झालेला आहे. हे बघा शिलाई मारून घेतल्या. आता ही कट करून घ्यायची मधनं. जी स्पेस राहिलेली आहे ते असं कट मारून घ्यायचं. हे बघा जेणेकरून आपल्याला त्या आत कापड फोल्ड मारता येईल. हे बघा इथे खाच मारून घ्यायची अशी. जे बॉक्स केलेलं आहे की नाही कोपरं, चारही कोपऱ्यात 4 खाची मारून घ्यायच्या, जेणेकरून कापड आपल्याला पलटवायला सोपं जाईल. आता हे आतल्या साईडला पलटी करून घ्यायचं कापड. हे बघा जे आपण 3 इंचाची पट्टी वरून लावली आहे ते आत पलटी मारून घ्यायची. ही बघा अशी आत गेली. आता परत काय करायचं, याच्यावरून शिलाई मारून घ्यायची. पट्टी दिसायला नसायला पाहिजे आपल्याला ती. हे बघा परत इथं खाली लास्टला आले की बॉक्स तयार करून घ्यायचा. हे बघा जसा चौकोनी गळ्याला आपण बॉक्स तयार करून घेतोय सेम तशीच प्रोसेस आहे. आता आपण टीप मारलेली. आता चेन लावून घ्यायची आपण. परत बॉक्स करून घ्यायचा असा. आता अशी चेन लावल्यावर दिसतीया म्हणून वरचं कापड त्याच्यावरती पलटी करून घ्यायचं परत.
आता जी आधीची शिलाई होती आपण जी खोललेली आहे त्या शिलाईवरनं थोडीशी टीप मारून घ्यायची. हे बघा इथपर्यंत शोल्डर पासून घेतले बघा आपण. जे कापड एक्स्ट्राच्या 3 इंचाची आपण जी पट्टी घेतलेली आहे ती दिसून नये म्हणून काय करायचं, जी गळ्याची टीप असते त्या टिपमध्ये थोडंसं कापड ते दुमडायचं आणि दिसणार नाही मग ते कापड. हे बघा आपला ड्रेस फिडिंगचा तयार. हे बघा हे असं तुम्ही आरामात फिडिंग करू शकताय बाळाला. हे बघा आणि आहे असं नंतर सेव्ह करू शकता.